आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील देवापूर येथे शनिवारी दिनांक 21 मार्च रोजी होणाऱ्या श्री जानुबाई देवी यात्रा निमित्ताने गावात मोठी उत्साहाची लाट असताना दुसरीकडे अवैध दारू विक्रीने भीषण स्वरूप धारण केले आहे। यात्रेनिमित्त गावात मोठ्या प्रमाणात पाहुण्यांचे आगमन होत असून प्रत्येक घरात जेवणावळीचा कार्यक्रम असतो। याच संधीचा फायदा घेत गावातील विविध ठिकाणी कोणतीही परवानगी नसताना खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। देवापूर, पळसावडे आणि परिसरातील गेल्या काही दिवसांपासून देशी विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू आहे। दहिवडी आणि म्हसवड येथील परवानाधारकांकडून दारू घेऊन चारचाकी आणि दुचाकीच्या माध्यमातून गावागावात घरपोच पुरवठा केला जात आहे। हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे। पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, ढाबे, खानावळी आणि पान टपऱ्यांवर खुलेआम दारू विक्री सुरू आहे। ड्राय डे असतानाही मागील दरवाजातून दारू मिळत असल्याचं वास्तव समोर येत आहे। त्यामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे। अवैध दारू विक्रीमुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून सामाजिक परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे। देवापूर येथील श्री जानुबाई यात्रेत वाढणारा धोका निर्माण जास्तच आहे। यात्रेच्या काळात गावात 4 ते 5 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे। मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे। या देवापूर गावात जबाबदार कोण? अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा उघडपणे सुरू असतानाही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कारवाई का करत नाहीत? संबंधित यंत्रणांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळेच हा प्रकार सुरू आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। देवापूर गावात नागरिकांची ठाम मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याने विशेष छापेमारी मोहीम राबवावी, अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी, दोषी अधिकारी आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि गावात कडक बंदोबस्त ठेवावा। श्री जानुबाई देवी यात्रेसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर अवैध दारू विक्रीचे सावट पडणे ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलणे आवश्यक आहे। मानसौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।